जोराशी बोला. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. आत्ताच एलडीबी चालू झाला असं वाटायला लागलं. तर एनर्जी अशीच एनर्जी आपल्याला राहणं गरजेचं आहे. कसं वाटलं एलडीबी? जबरदस्त. आपल्याला दर 3 महिन्यानंतर असं एलडीबी आपल्या इथं असावं असं वाटतंय का? येस ऑर नो? तर काही लोकांना वाटलं असेल की मी आलो 1500 रुपये होतं, मी 1500 रुपये पे केले आणि माझे 1500 रुपये वाया गेले असं कोणाला वाटलं का? कारण तुम्ही नंतर हॉटेल सर्च करा, हॉटेल कॅसल व्ह्यू, आणि इथं राहण्याची एक दिवसाची रूम घ्या फक्त नाईट. त्यामध्ये जेवण नाही, पाणी नाही, चहा नाही, काहीही नाही. याचे चार्जेस आहेत किती रुपये? 2000 रुपये आहेत ना. आणि आपण किती पे केले? 1500 रुपये. त्यामध्ये किती वेळा खाल्ले? सकाळचा आल्यापासून सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण, परत चहा बिस्किट, परत संध्याकाळचं नॉनव्हेज व्हेज, परत दुसऱ्या दिवशी नाश्ता चहा, दुपारचं जेवण आणि आता जाताना चहा बिस्किट, डीजे डान्स आणि डीजे डान्स. हे काय झालं म्हणजे 2000 रुपये चार्जेस फक्त रूमचे आहेत. आणि 2 दिवस आपण एन्जॉय केला. आणि एन्जॉय पेक्षा आपल्याला जे नॉलेज मिळालंय ते खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे ना? तर आपल्याला नॉलेज नुसतं घेऊन उपयोगाचं आहे का? हॅलो. हे मिळालेलं नॉलेज द्यायचं काम सरांनी केलेलं आहे. पण त्याचा आत्मसात करून जर वापर केला तर 100% आपला इथले रँक वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि आत्मसात करणं गरजेचं आहे, करायलाच पाहिजे आपल्याला. अशा आपण व्हाईस सिनियरला देऊया. जर बघितलं तर सुरुवात केली होती अजी सरांच्या पासून. अजी सरांनी आपल्याला काय केलं? 2 विषय सांगितले. गोल सेटिंग म्हणजे गोल हा फायनल असणं गरजेचं आहे. आणि गोल जर नसेल तर आपण गोल 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 काय होणार? फिरत राहणार आहे. त्यासाठी आज गेल्यानंतर संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला काय करायचं? सगळ्यांनी गोलबुक आपल्याला हे करायचं आहे. वहीमध्ये डायरी करायची आहे किंवा चित्रकलेची वही घ्यायची आहे. आणि चित्रकलेच्या वहीमध्ये आपले सगळे फोटो लावा. जसं की सांगितलं की गोलमध्ये स्मार्ट हा फॉर्म्युला दिलाय ना? हॅलो. दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला चित्र जे काय आपल्याला पाहिजे ह्या आर्थिक वर्षामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या स्केच पेननं लिहून काढायचे आहेत. आणि त्या सतत बघत राहायला पाहिजे. का बघत राहायला पाहिजे? तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सिद्धांत आपल्याला काम करतो. तुम्ही जे बोलताय ते 100% होतं. त्यामुळे तुम्ही करायला तयार आहे. हे सांगतो आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे जर पहिलं सरांनी सांगितलं आणि कार्डिनल जे 12 रूल जे आहेत, कार्डिनल रूल, ते 12 रूल आपल्याला जे शिकवले गेले. आता काही लोकांना वाटलं असेल की सिनियरचे पैसे वाचवले सरांनी. बरोबर आहे ना? हॅलो. नाही सर, बरोबर आहे ते सगळं. असं काही लोकांना वाटलं असेल ना. म्हणजे काय रूल चांगले आहेत. मी सांगितलं मी बाहेर पडलो आज. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि तुमचा फीडबॅक दिला नव्हता. फीडबॅक काय वाटलं तुम्हाला? नेक्स्ट एलिबिलो कोण बोलणार मग? आज सगळे बोलले. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांचा कन्फ्युजन होतं की पैसे कोणी भरायचे मीटिंगला किंवा काय सपोर्ट करायचा. आणि हा विषय त्या कार्डिनल रूल मधनं आपल्याला काय केलं? क्लिअर झालेला आहे. तर अजित सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण का आता त्यांनी सिनियर विषय बोललेले आहेत. आम्ही सिनियर आहे. उद्या तुम्ही सिनियर होणार नाही? 100% होणार ना? आता जर ते रूल व्यवस्थित फॉलो केले तर पुढे आपल्याला अडचणी कुणालाही येणार नाहीत. आणि पेरलं तर उगवणार आहे. तुम्ही जर पेरलं नाही तर उगवणार नाही. तर आपल्याला जे जे सांगितलेले रूल आहे ते फॉलो करायला आपण तयार आहे. येस. तर सरांना आपण ग्वाही देऊया की ते आत्मसात करून इथून पुढचे जे काही मीटिंग्स होतील त्यामध्ये आपल्याला इथिक्स पाळले जातील. जे काही कॉन्ट्रीब्युशन असेल किंवा काही जे काही रूल्स असतील ते फॉलो करण्याची जबाबदारी सर्वांची आहे असे सरांना ग्वाही देऊया. सरांसाठी एकदा जोरदार ठेवतात. सरांनी ते आपल्याला कंप्लीट केलेलं आहे. आता काय होतं की सरांना मी माणिक सरांना प्रत्येक वेळा आम्ही बोलवत असतो. का बोलवत असतो? तर मी माझ्या ह्याच्यामध्ये स्पीच मध्ये सुद्धा सांगितलंय की रांगड्या भाषेमध्ये बोलणारा एनर्जी बॉम्ब किंवा रांगड्या भाषेमध्ये काही लोकांना कळतं. टेक्निकल भाषेमध्ये काही लोकांना ते समजत नाही. पीपीटी मधनं समजत नाही. पण जे बोललेले शब्द आहेत जसं की काय सांगितलं? फॉलोअपला
कधी घेणार बशीत? पिप्पाने वाजवायचे पुंगी वाजवायचे. म्हणजे हे जी गोष्टी आहेत ना, ह्या तुमच्या पीपीटी मध्ये लक्षात राहणार नाहीत. पण आता हे काय होणार, आपण डोक्यात घेतलेलं आहे आणि ते डोक्यात न घेता आपल्याला फील्ड वरती वापरायचं आहे. आणि वाटतंय ज्यांना वाटतंय की माझे क्लोजिंग येत नाहीत तर पुंगी वाजवला पाहिजे. किंवा काही लोकांना वाटतं की रिझल्ट येत नाही, रिझल्ट कसे काढायचे, तर आपण आता सोपान सर आज नोंदची झालेली आहे, असा एक ग्रुप बनवूया. तो ग्रुप कशासाठी असेल की काही लोकांना काय सजेस्ट करायचं, पाणी कसं, आता सेशन मध्ये थोडस घ्यायला पाहिजे होतं, कोणत्या ट्रिक्स किंवा काय होते ते नंतरच्या सेशन मध्ये आपण घेऊ. पण कोणत्या वेळेला कुठला प्रोटोकॉल वापरायला पाहिजे, काही पेशंटला वेगळी ट्रीटमेंट सुद्धा द्यावी लागते आणि त्यांनी ते रिझल्ट काढलेले आहेत आणि त्याचा गाढा अभ्यास आहे. म्हणून आपण या ग्रुप मध्ये काय करायचं आहे की फक्त त्यांना मेसेज टाकायचा आहे, त्यांच्याकडे कॉल येईल किंवा ग्रुप वरती तुम्हाला काय होईल त्याच्या संदर्भात काय काय वापरायला पाहिजे हे जे इंटिमेशन येणार आहे. म्हणजे रिझल्ट कसे काढायचे ह्या ज्या गोष्टी आहेत ते 100% आपल्याला क्लिअर झालेले आहेत. आणि माणिक सरांनी भरपूर एनर्जी भरली आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या त्यांच्यासाठी. त्यांना आपण ग्वाही दिल्या की पुढच्या ट्रेनिंगसाठी तिथला असाच आयटम बॉम्ब म्हणून तुम्ही यावं अशी सरांना आपण विनंती करूया. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. त्यानंतर बघितलं तर सुधीर सरांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर बऱ्याच दिवसापासून आम्ही त्यांचं वेटिंग करत होतो की काय की सरांना ऐकण्यासाठी. आणि मला वाटते 16 ऑक्टोबरला 5 ऑक्टोबरला आम्ही ह्याचा घेतला होता, दफरचा घेतला. त्यानंतर एक LDPK प्रोग्राम घ्यायचा होता, पण काही कारणास्तव आपण घेऊ शकलो नाही. पण आम्ही सरांना ग्वाही देतोय, तर सरांनी जे आता नॉलेज दिलं की माइंडसेट महत्वाचा आहे. माइंडसेट तुमचा जर लो लेवलचा असेल तर तुमची एनर्जी पण लो राहणार आहे आणि तुमची डेव्हलपमेंट पण लोच राहणार आहे. त्यामुळं लो माइंडसेट करायला पण पैसे पडत नाही आणि हाय माइंडसेट करायला पण पैसे पडत नाही. मग आपण कुठल्या माइंडसेट मध्ये राहायला पाहिजे? हाय माइंडसेट मध्ये राहायला पाहिजे. तर सरांनी बरंच नॉलेज दिलेलं आहे, काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, हार्टला टच होणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्या गोष्टी आपल्याला होणं गरजेचं आहे. की आता गाडीच्या बाबतीत जर बघितलं तर कारच्या बाबतीत आम्ही टार्गेट घेतलेलं आहे सर की ह्या याच्यामध्ये आर्थिक वर्षामध्ये आपल्या टीम मधून जवळपास 100 गाड्याचं नियोजन केलेलं आहे. 100 कार येतील आणि त्याचं 10 कारचं नियोजन ऑलरेडी झालेलं आहे, आलेले आहे. आणि त्या कारसाठी आपण जे सरांनी सांगितलेला रूल आहे तो फॉलो करतोय. कुठल्या स्टेजला कार घ्यायची, कशी मेंटेन करायची, अडचण कशी येऊ नये त्याच्यासाठी सगळं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. पण एका हाताने कधी टाळी वाजत नाही, वाजते का? काही लोकांचं मत येतं की सर क्लोजिंग येत नाही. काही सरांच्या बाबतीत बघितलं तर काही सरांच्याकडनं पण आम्ही सुपान सरांच्या टीम मध्ये बघितलं तर गाडी हा विषय याचा हार्ड आहे. कारण बघा की डेमो देण्यासाठी तुम्ही 2 व्हीलर जायचं म्हटलं तर जाल डेमो द्यायला, पण काय करतात लोक माहिती आहे, डेमो करायला 1 लिटर पाणी, किती लिटर? 1 लिटर पाणी, त्यातलं डेमोला फक्त अर्धा लिटरच वापरायचं. का? सत्य आहे ना ते. आणि ताण लागले पिल्यावर अर्धा लिटर कंट्रॅक्टर लोपाल, दुसरा डेमो करताना परत घराकडे. तर हे कशासाठी आपल्याला पाहिजे, बरीच छोटी असू दे पण आपल्याला कार ही या बिझनेसचा आत्मा आहे मी म्हणतोय. आणि ज्यांनी कार घेतलेली आहे त्यांची डेव्हलपमेंट काय झालेली आहे, ग्रोथ चाललेली आहे. म्हणून आम्ही ह्या आर्थिक वर्षामध्ये सरांना ग्वाही देतो की आमच्या टीम मधून डिसेंबर अखेरपर्यंत आपण 100 कार आणतो. किती आणतोय? एकदा जोरदार टाळ्या द्या कन्सेप्ट साठी. आणि तो विचार आपण काय करतो फॉरवर्ड घेत चाललोय. अजून आमच्याकडे किती महिने आहेत? 8 महिने. त्यातल्या 10 गाड्या आम्ही आणलेल्या आहेत. 10 गाड्यांचं नियोजन झालेलं आहे. पुढचे स्टेप बाय स्टेप जसं रँक होईल, बँक त्याचं स्ट्रॉंग होईल, तसं आम्ही त्यांना गायडन्स करत जाईल. आणि त्या गायडन्स नुसार आपण काय करू, आपण हे करायला पाहिजे. पण याच्यासाठी काय करायला पाहिजे, सातत्य असणं गरजेचं आहे. सातत्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. मनावर कोणी घातला पाहिजे? हॅलो, स्वतःच यायला पाहिजे. कारण कोणतरी येईल, काम करेल, व्हाल तुम्ही, पण त्याला वेळ लागेल. त्यासाठी आपल्याला स्वतः नीट घेणं गरजेचं आहे, स्वतः काम करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आमची सिस्टीम काम करेल, आमचं बाकीच्या गोष्टी काम करणार आहेत. तर वेळोवेळी आमच्या काय राहणार आहेत, मीटिंग्स राहणार आहेत. झूम वरती सरांची मीटिंग्स असतात, माझी देखील मीटिंग असते.
का तर जास्तीत जास्त लोकांच्या पण पोहोचणं गरजेचं आहे. त्याचं देखील आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. आणि आता नंतरचा प्रोग्राम जो आपला असणार आहे तो मे महिन्यामध्ये आपण जो नेक्स्ट प्रोग्राम करतोय तो सयाजी या ठिकाणी घेतोय. आणि त्यामध्ये काय असेल की वन डे प्रोग्राम असेल. वन डे प्रोग्राम मध्ये सगळ्या सयाजीचं जे हे असेल तर 9 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत हॉटेल आपल्याला मिळेल. आणि त्या याच्यामध्ये सकाळी आपला डेमो होईल आणि नंतरच्या टप्प्यामध्ये आपण ट्रेनिंगचा देखील पार्ट करतोय. आता हे सयाजी का ठेवतोय त्याचं कारण आहे माइंडसेट. तर माइंडसेट मोठा असणं गरजेचं आहे. तर त्या सयाजीच्या प्रोग्राम पर्यंत आपल्या टोटल टीम मधून जवळपास 6 शिक्षे होत आहेत. किती शिक्षे होत आहेत? 6. आणि त्या 6 शिक्षेचं सेलिब्रेशन आपल्याला सयाजीमध्ये करायचं आहे. त्याची नावं देखील आमची फायनल आहे. कुणाला करायचं, कसं करायचं हे जे देखील बिल्डिंग लागलेले आहे. फक्त तुम्ही त्या स्वागतासाठी आपली लोक घेऊन तिथं हजर राहणं गरजेचं आहे. तर तुम्ही सयाजीमध्ये या प्रोग्रामला लोक आणायला तयार आहात का? येस ऑर नो? तर प्रत्येकानं आणायचे. आणि त्या प्रोग्रामला तुम्ही आलात तर तुमची रँक आणि बँक 100% वाढल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही आम्ही देतो. कारण का की भले वन डे प्रोग्राम असेल पण त्या प्रोग्राम मध्ये जे नॉलेज मिळणार आहे आणि वातावरण मिळणार आहे तर तुमची रँक कुठलीही असू दे नंतरच्या 3 ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला जी अपेक्षित रँक आहे ती 100% त्यामधनं कंप्लीट होणार असा आपण माइंडसेट त्या प्रोग्रामला करू. एकदा जोरदार ठेवले त्या प्रोग्राम इव्हेंटसाठी डेट लवकरच आपण फायनल करतोय. जे अवेलेबल असेल त्यानुसार सांगितली जाईल. अजून आपल्याकडे जवळपास 2 ते 3 महिने 3 महिन्यामध्ये आपण बराच व्हायरल करू. आणि त्यानंतर छोट्या छोट्या मीटिंग्स आपल्या येत राहतील. तर आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे आणि टार्गेटेड काम करणं गरजेचं आहे. जर टार्गेटेड काम केलं तर आपण अचिव्हमेंट आपण काढू शकतो. तर माझं टार्गेट आहे ह्या आर्थिक वर्षामध्ये सरांनी दाखवलं होतं मागाशी व्हिडिओ कधी जायचं 21 जूनला. 21 जून. पण तेवढं लगेच होणार नाही. म्हणजे आता रँक आहे 21 जूनला आपण जपानला जाऊच. पण ह्या डिसेंबर एंड पर्यंत माझं टार्गेट आहे की 6A2-3 ही जी रँक आहे ती कोल्हापुरात आपण करतोय. जेणेकरून माझी झाली तर इतरांची देखील 100% होऊ शकते. आणि ते करण्याचं आपण ग्वाही देऊन मी तर सांगतो चेंज युअर हॉटेल, चेंज युअर लाईफ. चेंज युअर हॉटेल, चेंज युअर लाईफ. चेंज युअर हॉटेल, चेंज युअर लाईफ. धन्यवाद. थँक्यू.